हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या प्रत्येकांचं स्वागत आहे. OCMचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे की एव्हरी इयर बोर्डच्या एक्झाममध्ये विचारण्यात येतात. जर तुम्हाला OCMमध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोअर करायचे असेल, आयदर तुम्ही इंग्लिश मिडियमचे असू दे और मराठी मिडियमचे असू दे, तुम्हाला OCMमध्ये जर 95पेक्षा जास्त मार्क्स स्कोअर करायचे असेल, 95पेक्षा जास्त मार्क्स जर घ्यायचे असतील तुम्हाला, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे पण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे ते ऑब्जेक्टिव्ह असू दे, दीर्घोत्तरी प्रश्न असू दे, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असू दे, क्वेश्चन 4 टू क्वेश्चन 7 पर्यंत 6 पर्यंत हे तुम्हाला लॉंग आन्सर लिहायचे आहेत आणि बाकी क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 3 पर्यंत हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळेचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करायचे आहेत. ते कसं पाठ करायचं ते सुद्धा डिस्कस करायचं आणि प्रत्येक चॅप्टरचे माइंड मॅप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शो करणार आहे, जेणेकरून त्या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्याचे नोट्स कसं प्रिपेअर करायचं आणि माइंड मॅप्स कसं प्रिपेअर करून तुमच्या वहीमध्ये और जिथे तुम्ही स्टडीला बसता तिथे लावायचं, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स स्कोअर करता येईल. राईट. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम आपण फटाफट आजचा व्हिडिओ स्टार्ट करूयात. मी याच्या अगोदर पण OCMचे इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ OCMचे इम्पॉर्टंट क्वेश्चनवर टॉपिकवर व्हिडिओ केला होता, बट ते 2 वर्षाखाली केला होता, ज्यावेळेस 25% सिलेबस रिड्यूस होतं. बट हा ब्रँड न्यू व्हिडिओ आहे जे की अपकमिंग बोर्ड स्टुडंट जे की अपकमिंग इयर्समध्ये बोर्डची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम फटाफट आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. सो व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुमच्या सर्वांना रिक्वेस्ट करेन की DA2 अकॅडमीने एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे, ज्या ॲप्लिकेशनचं नाव आहे DA2 अकॅडमी, जे की प्ले स्टोअरवर तुम्हाला अवेलेबल आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी जितके पण माइंड मॅप्स तुम्हाला शो करणार आहे त्याचा जो PDF आहे ते त्या ॲप्लिकेशनवर अपलोड केलेला आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोडची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते लिंक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ॲप्लिकेशनवर गेल्यानंतर तुम्हाला स्टडी मटेरियलचं सेक्शन चेक करायचं आहे. तिथे तुम्हाला हँड रिटन नोट्स बाय स्टुडंट नावाचं एक फोल्डर दिसेल. तिथे तुम्हाला सगळेचे सगळे नोट्स मिळून जातील. नॉट ओनली OCM बट ऑल्सो इकॉनॉमिक्स, अकाउंट्स अँड कोऑपरेशन, SP अदर सब्जेक्टचे सुद्धा तुम्हाला माइंड मॅप्स तिथं मिळतील. राईट. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम फटाफट आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूयात. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्या OCMमध्ये जो पहिलं चॅप्टर आहे, पहिल्या चॅप्टरचं नाव आहे व्यवस्थापनाची तत्वे. जे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट्स आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट दिलेला असेल, तर हा जो चॅप्टर आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, तर हा चॅप्टर जो आहे तुम्हाला टोटल आहे 7 ते 12 मार्कासाठी. मी रिपीट करतो एक वेळेस. टोटल हा चॅप्टर किती मार्कासाठी आहे? 7 ते 12 मार्कासाठी हा तुमचा जो ओव्हरऑल चॅप्टर आहे. तर आता 7 ते 12 मार्क घेण्यासाठी ह्या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत नीट समजून घ्या. ह्या चॅप्टरमधले 3 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. फटाफट तुमची वही ओपन करायची आहे, पुस्तक ओपन करायचे आहे आणि टिकमार्क करून घ्यायचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते. पहिला प्रश्न आहे व्यवस्थापनाच्या तत्वाचे महत्त्व, सिग्निफिकन्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ प्रिन्सिपल. सेकंड प्रश्न आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे. सेकंड प्रश्न शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे, टेक्निक ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. हे जे 2 प्रश्न आहेत ह्या प्रश्नावर ऑब्जेक्टिव्स मोस्ट ऑफ टाइम विचारण्यात येतात. बट ह्या चॅप्टरमधून क्वेश्चन नंबर 4 ते क्वेश्चन नंबर 7 पर्यंत एक्झाममध्ये जो क्वेश्चन नंबर 4 ते क्वेश्चन नंबर 7 पर्यंतचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न होतात. त्याच्यामध्ये ह्या चॅप्टरपैकी एकच क्वेश्चन येईल, तो म्हणजे हेनरी फयोलच्या व्यवस्थापनाचे 14 तत्वे. 14 तत्वापैकी कोणतेही 5 तत्व तुम्हाला विचारण्यात येते. तुम्हाला काय काम करायचं आहे, हे जे माइंड मॅप आहे असं एक तयार करून ठेवायचं आहे. इन केस जर तुमचे एक्झाम्स आता जवळ आले असतील तर डायरेक्ट PDF डाउनलोड करायचं आणि इन केस तुम्ही अपकमिंग इयरमध्ये एक्झाम देणार असाल 2024-25 बोर्डामध्ये, 26 बोर्डामध्ये, तर तुम्हाला काय काम करायचं आहे, हे सगळ्याचे सगळे नोट्स स्वतः तयार करायचे. राईट. जर तुम्ही स्वतः नोट्स तयार करायला शिकलात तर ते बेटर असेल. पहिल्या चॅप्टरमध्ये सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे 2 क्वेश्चन्स आहेत, हेनरी फयोलचे व्यवस्थापनाचे तत्व. त्यानंतर बाकीचे जे प्रश्न आहेत त्या बाकीच्या प्रश्नामधून तुम्हाला ऑब्जेक्टिव्स वगैरे विचारण्यात येतात. आता ह्या चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह जर तुम्हाला कव्हर करायचे असतील तर तुम्हाला ॲट दिस मोमेंट स्क्रीनवर काही नोट्स दिसत असतील, ह्या पर्टिक्युलर पॉईंटकडे फोकस करायचा आहे. जसं की उदाहरणार्थ हेनरी फयोलला त्याचं जे जन्म मृत्यू दिनांक आहे ते तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर फ्रेंच खनिज इंजिनियर होता, हे तुम्हाला असे छोटे छोटे पॉईंट्स लक्षात असले पाहिजे. त्याच्यानंतर एक्झाममध्ये कधीही पेपर लिहित असताना, जर तुम्ही पेपर लिहित असाल तर पेपर लिहित असताना काय करायचं आहे, जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही त्या पेपरमध्ये लिहिलात ॲज अ आन्सर, तर त्याच्याखाली अंडरलाईन करायला चालायचं. जसं की आता इथे चेक करा, वैज्ञानिक व्यवस्थापन असे म्हणतात, हे जे लिहिलेलं आहे तर या स्टुडंटने याच्याखाली अंडरलाईन केलेलं आहे. एक्झाम पेपरमध्ये सुद्धा जर तुम्ही असं अंडरलाईन करायला शिकलात तर जे
टीचर आहे तुमचं पेपर चेक करायला, त्याला जे लक्ष आहे ते सर्वात पहिले त्या अंडरलाईन केलेल्या पार्टकडे जाते आणि जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्याला जे जे पाहिजे ते जर तुम्ही अंडरलाईन केलेलं दिसेल तर ऑटोमॅटिकली तो तुम्हाला मार्क देऊन टाकते. तर हे काही पॉईंट्स आहेत जे की तुम्हाला पहिल्या चॅप्टरमधले लक्षात ठेवायचे आहेत. आता हे इम्पॉर्टंट क्वेश्चनचा व्हिडिओ आहे, ह्याच्यामुळे मी प्रत्येक चॅप्टरचं प्रत्येक पॉईंट तरी ते डिस्कस करू नाही शकत, बट ॲटलिस्ट मी तुम्हाला शो तरी करू शकतो की कोणते कोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर त्या व्हिडिओची क्वालिटी असते, तर मेक शुअर करा माझा जर आवाज तुम्हाला जर यायचा असेल तर 360p सफिशियंट आहे, बट जर क्लिअर कट सगळं बॅकग्राऊंड दिसत असेल तर ॲटलिस्ट मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन 480p or 720pवर बघा, सफिशियंट असेल, राईट. जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट जरी घेतलं तरी मागचे नोट्स ॲटोमॅटिकली तुमच्या मोबाईलमध्ये येत असतात. जेणेकरून मी तुम्हाला सारखं मी थोडंसं स्क्रीनच्या अशा ठिकाणी थांबेन जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घेता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टरकडे जायचं आपल्याला, जो काय तुमच्या पुस्तकातला सेकंड चॅप्टर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापनाची कार्य. 2 वर्षाखाली जेव्हा सिलेबस रिड्यूस करण्यात आला होता त्यावेळेस ह्या चॅप्टरचा एकही क्वेश्चन रिड्यूस करण्यात आला नव्हता. पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन्स ॲज इट इज एक्झामला होतं, म्हणजे चॅप्टरचा एकही पार्ट रिड्यूस करण्यात आला होता. तसंच मी पण तुम्हाला ॲडवाईस देईन की जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करायचे असतील तर या चॅप्टरला परफेक्ट करायचं तुम्हाला. हा जो चॅप्टर आहे तो तब्बल आहे 12 ते 15 मार्कासाठी. हा जो चॅप्टर आहे एक्झामला येईल तुम्हाला 12 ते 15 मार्कासाठी. तर आता 12 ते 15 मार्कासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते होते आता नीट लक्ष देताल तर व्यवस्थापनाचे जे कार्य आहेत ते सगळेचे सगळे कार्य तुम्हाला इथं दिलेले आहेत, राईट. नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय, नियंत्रण, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग. तर हे जे सगळे जे व्यवस्थापनाचे कार्य आहेत ह्याचे जे महत्त्व आहेत हे तुम्हाला महत्त्व ह्याचे पाठ करावे लागेल, राईट. आणि ह्या चॅप्टरमध्ये एक तुलनात्मक अभ्यास दिलेला आहे चॅप्टरच्या बॅक साईडला, कंपॅरेटिव्ह स्टडी टेबल, राईट. तर ते तुम्हाला ॲज इट इज पाठांतर करायचं आहे, कारण त्या तुलनात्मक अभ्यासमध्ये जे दिलेलं आहेत हे व्यवस्थापनाचे कार्य आहेत ह्याचं तुम्हाला एक फरक स्पष्ट करा कंपल्सरी येते. नियोजन संघटन येऊ शकेल, कर्मचारी व्यवस्थापन निर्देशन येऊ शकेल, समन्वय नियंत्रण कोणतंही एक येऊ शकते, कोणत्याही दोनची जोडी येऊ शकते, और नियोजन, कर्मचारी व्यवस्थापन, संघटन निर्देशन कोणतेही येऊ शकते. हे जे तुलनात्मक विश्लेषण आहे चॅप्टरच्या बॅक साईडला दिलेलं आहे ते तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. ते जर तुम्ही परफेक्ट केलात तर त्याचे ऑब्जेक्टिव्स पण कव्हर होतील आणि कोणत्याही एका व्यवस्थापनाचे जे कार्य आहे त्याचं महत्त्व एक्झाममध्ये येतात ते तुम्हाला महत्त्व पाठ करायचं. जसं की तुम्ही चेक करू शकता नियंत्रणाचे महत्त्व इथे सांगितलेले आहेत, समन्वयाचे महत्त्व इथे सांगितलेले आहेत. हे जे महत्त्व आहेत हे अशा पद्धतीने तुम्हाला माइंड मॅप्स तयार करून ठेवायचं आहे आणि माइंड मॅप्स तयार केल्यानंतर तुम्हाला पाठांतर करायचं आहे. आता मोस्ट ऑफ स्टुडंटला प्रश्न पडते की सर प्रत्येकाचे 10 कार्य दिलेले आहेत, आम्ही मिनिमम किती करायचे? तर मिनिमम तुम्हाला 7 कार्य पाठ पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला त्याची व्याख्या पाठ पाहिजे. 7 कार्य आणि व्याख्या पाठांतर तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही जर असे स्टुडंट असाल सर पेपर 15 दिवसावर पेपर आहे, एक महिन्यावर पेपर आहे, तुम्ही आम्हाला एवढं सगळं पाठांतर करायला सांगायलात, तर जर मार्क हवे असतील तर पाठांतर करू शकता. तुम्हाला 95-96 मार्क घ्यायचा असेल तर सगळे पाठांतर करावंच लागेल. तुम्हाला 50-60 मार्क घ्यायचा असेल तर तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही, ऑब्जेक्टिव्हमध्येच तुम्ही पास होऊन जाता, कारण 20 मार्क तर कॉलेजकडून भेटायला आहेत. एक्झाममध्ये जर 20 पैकी 20 ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित लिहिलात तर 40 मार्क इथेच व्हायला आहेत तुमचे. डन. त्याच्यानंतर हे जे व्यवस्थापनाचे कार्य आहेत हे तुम्हाला व्यवस्थित पाठांतर करायचे आहेत. त्याच्यानंतर जर आपण डिस्कस करायला गेलो ह्या सगळ्या कार्याची जी व्याख्या आहे हे तुम्हाला पाठ कंपल्सरी पाहिजे. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मी इथं नियोजनाची व्याख्या, समन्वय, नियंत्रणाची व्याख्या लिहिलेलं आहे. आणि व्याख्या लिहित असताना इन केस जर एक्झाममध्ये तुम्ही त्या लेखकाचं नाव किंवा त्या जे पण तिथं तज्ज्ञ दिलेलं आहेत, शास्त्रज्ञ दिलेलं आहे, त्या शास्त्रज्ञाचे नाव जर तुम्ही लिहित असाल की ज्यांनी पण व्याख्या वगैरे केलेली आहे तर तुम्हाला थोडंसं प्लस पॉईंट ठरेल इन केस जर तुम्ही व्याख्या लिहित असाल तर. हे असे काही इम्पॉर्टंट व्याख्या आहेत. त्याच्यानंतर हे तुम्हाला लुथर गुलिंक यांनी पोस्टकॉर्प हे संज्ञा सुचवली, राईट. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारण्यात येते, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 3 उद्योजकतेचा विकास, एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला OCM मधला सर्वात कमी मार्कासाठी चॅप्टर दिलेला आहे. हा चॅप्टर आहे फक्त आणि फक्त 5 ते 8 मार्कासाठी, राईट. 5 ते 8 मार्कासाठी हा चॅप्टर दिलेला आहे. तर ह्या चॅप्टरमधून मी 3 प्रश्न सांगतो, त्या 3 पैकी एक येतात
फंक्शन्स अँड फीचर्स ऑफ एंटरप्रेनर्स किंवा क्वालिटीज, फंक्शन, फीचर्स अँड क्वालिटीज ऑफ एंटरप्रेनर्स, तिन्हीपैकी एक प्रश्न येईल. मराठीमध्ये मीडियमच्या स्टुडंटला सांगायचं असेल तर उद्योजकाची वैशिष्ट्ये, उद्योजकाची वैशिष्ट्ये, कार्य आणि गुण, या तिन्हीपैकी एक प्रश्न कंपल्सरी येते. तुम्हाला फक्त एक गोष्ट मेक शुअर करायची आहे की लास्ट इयर जेव्हा एक्झाम झाली होती, ज्याही वर्षी तुम्ही पेपर देत असाल त्याच्या लास्ट वर्षी जेव्हा एक्झाम झाली होती त्याचा पेपर पाहून चेक करायचं आहे. जर त्या वर्षी जर उद्योजकाची वैशिष्ट्ये आले असतील तर मेक शुअर करा नेक्स्ट इयर कार्य किंवा गुण येतात. हे बेसिक लॉजिक आहे, सगळ्यांना माहीत असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला चॅप्टरवर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि कृषी पर्यटन दिलेले आहेत. हे जे प्रश्न मी सांगितले तुम्हाला, उद्योजकाची वैशिष्ट्ये, गुण आणि कार्य, ह्या तिन्हीपैकी एक प्रश्न येईल तुम्हाला 5 मार्काला. सर 5 पैकी राहिले किती? मग 3 राहिले. आता हे 5 to 8 मार्काला सांगितलेलं आहे. एकतर कमीत कमी 5 किंवा जास्तीत जास्त किती मार्काला येईल? 8 मार्काला येईल. मिनिमम 5 मार्काला आलं तर हे तिन्हीपैकी एक प्रश्न येते. 6-7 मार्काला आलं तर मग ह्या जे पॉईंट दिले आहेत, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, कृषी पर्यटन, ह्याच्याशी रिलेटेड टिपा लिहा वगैरे येऊ शकतात 1-2 मार्कासाठी, 3 मार्कासाठी, किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारण्यात येतात. त्यामुळे मेक शुअर करायचं आहे ह्याचे मुद्दे पाठ असायला पाहिजे तुम्हाला, आणि ह्याच्याशी रिलेटेड जे ऑब्जेक्टिव्ह पुस्तकीच्या बॅक साईडला दिलेले आहेत ते तुम्हाला पाठांतर करावं लागेल. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट, ह्या चॅप्टरमध्ये काही इम्पॉर्टंट व्याख्या दिलेल्या आहेत. तर हे जे खेळचे सगळे व्याख्या आहेत हे मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की वेबस्टार शब्दकोशानुसार केलेली व्याख्या, त्यानंतर कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटनची व्याख्या आहे, जे की पाठ पाहिजे. भलेही तुम्ही ते पॉईंट लक्ष देत असाल पण हे पण पॉईंट तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर हार्वर्ड स्टीफन्सनची जी व्याख्या दिलेली आहे ते सुद्धा मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे ॲज इट इज. त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या साईडला जर बघू शकता, ह्या साईडला उद्योजक हा शब्द एंटरप्रेड या फ्रेंच शब्दापासून आला आहे. याचा अर्थ टू अंडरटेक, हाती घेणे असा होतो. तर हे तुम्हाला कंपल्सरी लिहायचं आहे प्रस्तावनेमध्ये. जर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न आलं उद्योजक म्हणजे काय व उद्योजकाची, यशस्वी उद्योजकाची गुण लिहा, तर प्रस्तावनामध्ये तुम्हाला हे सगळे लिहायचं आणि मग त्याच्यानंतर लिहायला चालू करायचं. त्याच्यानंतर काइंड ऑफ हिस्ट्री या चॅप्टरची दिलेली आहे, जे की पॉईंट्स तुम्हाला माहीत पाहिजे. हे जर पॉईंट्स एक्झाममध्ये तुम्ही जर ॲड केलात तर तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये थोडंसं भर पडेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन चॅप्टर नंबर 4, व्यवसाय सेवा, बिझनेस सर्व्हिसेस. सर्वात मोठा आणि सर्वात जास्त मार्कासाठी हा चॅप्टर तुम्हाला एक्झाममध्ये आहे. हा चॅप्टर आहे एक्झाममध्ये तुम्हाला 20 ते 27 मार्कासाठी. टोटल हा चॅप्टर एक्झाममध्ये आहे 20 ते 27 मार्कासाठी. म्हणजे मिनिमम 20 मार्कासाठी तर येईलच आणि मॅक्सिमम हा चॅप्टर जो आहे हा तुम्हाला 27 मार्कासाठी येईल. काही वर्षाखाली जेव्हा सिलेबस रिड्यूस करण्यात आला होता त्यावेळेस वाहतूक आणि संप्रेषण हे जे 2 प्रश्न आहेत हे रिड्यूस करण्यात आले होते. बट आता सिलेबस वगैरे रिड्यूस नाही आहे, काय नाही आहे. त्यामुळं आता सगळेचे सगळे पॉईंट्स आहेत. आता लास्ट इयर 2022मध्ये बँक म्हणजे काय व बँकेचे प्रकार स्पष्ट करा हा क्वेश्चन एक्झाममध्ये आला होता. बँक म्हणजे काय व बँकेचे प्रकार स्पष्ट करा एक्झाममध्ये 8 मार्कासाठी आला होता. ह्या वर्षी सुद्धा ह्याच चॅप्टरमधून 8 मार्कासाठी एखादा एक प्रश्न येईल. तुम्हाला काय करायचं आहे, मागच्या वर्षी जे जे प्रश्न आले त्याच्याकडे लक्ष न देता ते सोडून दुसरे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे फोकस करायचं आहे. राईट. आता यावर्षी चान्सेस असे आहेत की जे गोदामाचे कार्य आणि गोदामाचे प्रकार आहे हे एक्झामला दरवर्षी असतेच कंपल्सरी, तर यावर्षी सुद्धा येईल. त्याच्यानंतर विम्याचे तत्वे किंवा विम्याचे प्रकार दोन्हीपैकी एक प्रश्न 8 मार्कासाठी येते, ते तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. त्यानंतर सागरी विमा, जीवन विमा आणि अग्निविमा ह्याच्यापैकी एक फरक स्पष्ट करामध्ये येते किंवा टिपा लिहामध्ये येते, ते तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. आता इन केस जर तुम्हाला सगळ्याच्या सगळं जर अभ्यास व्यवस्थित करायचा असेल तर काही इम्पॉर्टंट प्रश्न सांगतो या चॅप्टरमधले व्यवस्थित नोट डाऊन करायचे आहेत. सर्वात पहिला आहे गोदामाचे प्रकार व कार्य, फंक्शन्स अँड टाइप्स ऑफ वेअरहाऊस. सेकंड आहे विम्याचे तत्व व प्रकार, प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स अँड टाइप्स ऑफ इन्शुरन्स. इथे की तुम्ही जर चेक करू शकता तुम्हाला सगळे दिसत असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वाहतुकीचे प्रकार, टाइप्स ऑफ ट्रान्सपोर्ट. त्याच्यानंतर आहे संप्रेषणाचे प्रकार, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. ह्या चॅप्टरमधून नीट लक्षात घ्या 2 फरक स्पष्ट करा मॅक्सिमम येण्याचे चान्सेस असतात. ते म्हणजे हे जे वाहतुकीचे जे प्रकार दिलेले आहेत, रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, जल वाहतूक, सागरी वाहतूक, हे जे दिलेले आहेत, तर ह्या ओव्हरऑल प्रकारामध्ये 2 प्रकार कोणतर तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये येतात. जर फरक स्पष्ट करामध्ये वाहतुकीचे प्रकार आले तर मग जीवन विमा, सागरी विमा, अग्निविमा येत नाही.
जर अग्निविमा, जीवन विमा, सागरी विमा फरक स्पष्ट करामध्ये आलं तर हे येत नाही. आता जर हे फरक स्पष्ट करामध्ये आलं, विम्याचे प्रकार फरक स्पष्ट करामध्ये जर आले तर मग हे येणार क्वेश्चन नंबर 4 ते क्वेश्चन नंबर 6 मध्ये येणार, जे की तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहा, सविस्तर उत्तरे लिहा मध्ये येणार. अल्टरनेट आहे, हे आलं तर ते येते, ते आलं तर हे येते, राईट. जेवढेही स्टुडंट्स यावर्षी एक्झाम्स देणार आहेत, मी तुम्हाला ॲडवाईस देईन की ह्या चॅप्टरचं पूर्णच्या पूर्ण पार्ट तुम्हाला कव्हर करून घ्यायचं आहे. चॅप्टरच्या मागे जेवढेही प्रश्न दिलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर काय काय येईल, काय काय नाही, डायजेस्टमध्ये वगैरे हुडकायचं आहे. आता खूप साऱ्या स्टुडंटचा प्रश्न असते की सर एवढे सगळे प्रश्न आहेत, एवढं सगळ्यांचे मुद्दे कसं पाठ करायचं. जर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर एका ठिकाणी आणून जर थोडंसं लक्ष दिलं तर तुम्हाला इनडायरेक्टली आयडिया येऊन जाईल की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सेम आहे, फक्त लिहिण्याची जे मेथड आहे ती थोडंसं अलग देण्यात आलेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी सेम असतात. तर आय होप ह्या चॅप्टरचे जे पॉईंट्स मी महत्त्वाचे सांगितलेले आहेत ते तुम्हाला लक्षात आले असतील. 5 प्रश्न मी ह्या चॅप्टरमध्ये सांगितलं होतं टोटल. गोदामाचे प्रकार व कार्य, विम्याचे तत्व व प्रकार, वाहतुकीचे प्रकार आणि संप्रेषणाचे प्रकार. इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स, फंक्शन्स अँड टाइप्स ऑफ वेअरहाऊस, प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स अँड टाइप्स ऑफ इन्शुरन्स, टाइप्स ऑफ ट्रान्सपोर्ट आणि नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, राईट. एक प्रश्न आहे बँकेचे प्रकार. जर 2000 मागच्या वर्षी एक्झामला आला होता, त्यामुळे मी यावर्षी सांगत नाही की हा प्रश्न येईल म्हणून, बट तुम्ही एक वेळेस वाचून घ्यायचे. त्याच्याशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्स वगैरे येऊ शकतात, किंवा व्यावसायिक बँकेचे कार्य तुम्हाला, किंवा रिझर्व्ह बँकेचे कार्य, मध्यवर्ती बँकेचे कार्य तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. ते एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जसं की तुम्ही चेक करू शकता ह्या चॅप्टरमध्ये एवढे पॉईंट्स आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत. बँकिंग, विमा, वेअरहाऊसिंग, परिवहन, संचार, कम्युनिकेशन आहेत. तर हे सगळेचे सगळे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचे आहेत. त्याच्यानंतर काही व्याख्या इथे दिलेल्या आहेत. म्हणजे बँकेचे जे कार्य आहेत ते 2 कार्य असतात, एक प्राथमिक कार्य आणि एक दुय्यम कार्य. दोन्ही कार्यामध्ये डिफरन्स जे पण असतील ते मी इथे ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर वाहतुकीचे जे प्रकार आहेत चेक करू शकता. रस्ता वाहतूक, भूपृष्ठ वाहतूक, रेल्वे वाहतूक, मोनोरेल, हवाई वाहतूक, जलवाहतूक, रोपवे आणि पाईपलाईन. ही सगळे गोष्टी जे की इन केस जर काय स्टुडंट फक्त मेन अभ्यास करायची सवय असते काय स्टुडंट्सला, तर ते तर करता, बट ते सोडून हे एवढे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला मेक शुअर करा विचारात घ्यायचे आहेत, राईट. असं कोणीच नाही की जे 2 प्रश्न पाठ करून 70, 80, 90 मार्क घेतलेला आहे. तुम्हाला एक्स्ट्रा हार्डवर्क करावं लागतेच. तुम्ही आता 12वीला आलेला आहात म्हणलं तर तुम्हाला राग येते, बट कुठं ना कुठं तुम्हाला थोडंसं सिरियस व्हायचं आहे. ऑल राईट. हां, त्याच्यानंतर इथे काही व्याख्या वगैरे दिलेल्या आहेत. बँकिंगची व्याख्या, त्याच्यानंतर विमा म्हणजे काय त्याची व्याख्या दिलेल्या आहेत. आणि व्याख्या देत असताना तुम्हाला चेक करा इथं जे कायदे आहेत ते तुम्हाला थोडंसं व्याख्येमध्ये ॲड करायचे आहेत. आणि एक्झाममध्ये सुद्धा अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची जी व्याख्या आहे ती जर असं जर ज्यानं व्याख्या केलं त्याचं नाव आणि व्याख्या जर तुम्ही लिहिला तर मग थोडंसं मार्क पडतं. जसं की ते फिलिप कोटलरबद्दल सांगितलेलं आहे की त्यांनी जी व्याख्या केलेली आहे तर त्यांचं नाव जर एक्झाममध्ये लिहिलं तर तुम्हाला चान्सेस असतात की जास्त मार्क पडायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बँकेचे जे कार्य आहेत तुम्ही ते चेक करू शकता. बँकेचे जे प्रकार आहेत ते तुम्ही चेक करू शकता. लास्ट इयर हा आला होता, यावर्षीसुद्धा येण्याचे चान्सेस आहेत नाहीत तेवढं माहीत नाही, बट कमी आहेत चान्सेस, 10% चान्सेस आहेत. कारण ह्या चॅप्टरमधून विम्याचे तत्व हा 8 मार्कासाठी यावर्षी येणारा प्रश्न आहे. अल्टरनेट दोन्हीपैकी एकच पडते, तत्व किंवा प्रकार. तर इथे चेक करू शकता. हे अशा पद्धतीचे नोट्स तुम्हाला काढून ठेवायचे. आणि मी ह्याच्या अगोदर 3-4 व्हिडिओज केलेले आहेत. अर्थशास्त्राचं पेपर कसं सोडवायचं, OCMचं पेपर कसं सोडवायचं काय नाही. तर त्या पेपरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 8 मार्काचे प्रश्न सॉल्व करत असताना माइंड मॅप्स कसे तयार करायचे. तर हे अशा पद्धतीने माइंड मॅप्स तुम्ही एक्झाममध्ये आन्सरमध्ये जर तयार केलात, एक तर जागा पण घेते आणि समोरच्या टीचरला इम्प्रेस पण करते आणि मार्क पण मिळतात. त्यामुळे मेक शुअर करा की ही पद्धत तुम्ही यूज करताल. त्याच्यानंतर नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती, राईट. एमर्जिंग मोड ऑफ बिझनेस, व्यवसायाच्या उभरत्या पद्धती. तर हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला 7 मार्कासाठी आहे. कमीत कमी 7 टू जास्तीत जास्त 17 मार्कासाठी हा चॅप्टर आहे. मिनिमम 7 ते 17 मार्कासाठी हा चॅप्टर आहे. तर ह्या चॅप्टरमधले 3 प्रश्न मी सांगतो, ते तुम्हाला पाठ करायचे आहेत व्यवस्थित. त्याच्याबद्दल जेवढी इन्फॉर्मेशन असेल ते वाचून घ्यायचे. नंबर फर्स्ट आहे ई व्यवसाय, ई बिझनेस. सेकंड प्रश्न आहे ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स. आणि तिसरा आहे बाह्य सेवा. ह्याच्याशी रिलेटेड जेवढेही प्रश्न आहेत
ते तुम्हाला व्यवस्थित पाठांतर करायचं. जसं की आता ई व्यवसायाबद्दल असेल, ई व्यवसायाची व्याप्ती, फायदे तोटे, मर्यादा, फायदे तोटे किंवा फायदे आणि मर्यादा, राईट. तुम्हाला चेक करायचं 2022ला कोणता प्रश्न आला होता. जर 2022ला फायदे आलं होतं तर यावर्षी व्याप्ती आणि मर्यादा येईल. जर 22ला व्याप्ती आले होते यावर फायदे आणि मर्यादा येईल. अशा अल्टरनेट प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचे. त्याच्यानंतर बाह्य सेवेचे फायदे तोटे, KPO, BPO, LPO ह्याच्याशी रिलेटेड जे आहे ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टिपालियामध्ये मोस्ट ऑफ वेळेस विचारण्यात येतात. 8 मार्काचं ह्याच्यामध्ये एकही प्रश्न नाही आहे की ह्या चॅप्टरमध्ये जे की 8 मार्काला येईल. बट 4-4 मार्कासाठी, 2-2 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते येऊ शकतात, राईट. मला असं वाटत नाही की 8 मार्कासाठी कोणते. जर आता 8 मार्कासाठी यायचं असेल तर मग यांना ई व्यवसायाचे फायदे आणि मर्यादा एकदाच तुम्हाला द्यावं लागेल. ई व्यवसाय म्हणजे काय, त्याचे फायदे आणि मर्यादा सांगा, जे की चान्सेस खूप कमी आहेत, करेक्ट. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 6. चॅप्टर नंबर 6 हा जो चॅप्टर आहे आताचा चॅप्टर नंबर 5, त्याच्यामध्ये काही शॉर्ट कोड्स आहेत ज्याचे की तुम्हाला फुल फॉर्म माहीत पाहिजे, जे की तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारण्यात येते. B2B म्हणजे काय, B2C, C2B, C2C हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर KPO आणि BPO म्हणजे काय, एवढं बेसिक गोष्टी जर तुम्ही माहीत ठेवलात तर तुमच्या नॉलेजमध्ये थोडंसं भर होईल आणि जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स पडू शकतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 6, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस. हा जो चॅप्टर आहे पब्लिक, हा चॅप्टर आहे तुम्हाला 7 ते 10 मार्कासाठी. 7 ते 10 मार्कासाठी ओव्हरऑल हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येतो. आता 7 ते 10 मार्कासाठी काय काय येईल तर सामाजिक जबाबदारी जे दिलेलं आहे वेगवेगळ्या समूहांप्रती, तर ते कंपल्सरी येतात. मालकाप्रती, गुंतवणूकदाराप्रती, कर्मचारी, ग्राहक, सरकार, समाजाप्रती आणि जनताप्रती, हे एवढं पद्धतीची सामाजिक जबाबदारी एक्झाममध्ये तुम्हाला विचारण्यात येतात. तर तुम्हाला काय काम करायचं आहे, ह्याचं एक माइंड मॅप तयार करायचं आहे सामाजिक जबाबदारीचा आणि व्यवस्थित वाचायचं आहे. काही काही सामाजिक जे जबाबदारी आहेत ते प्रत्येकामध्ये लागू होतात आणि काही काही होत नाहीत. तर तुम्हाला वेगवेगळ्या समूहाप्रती सामाजिक जबाबदारी एक्झाममध्ये येते. मिनिमम प्रत्येक समूहाप्रती 5 तरी जबाबदाऱ्या तुम्हाला माहीत असले पाहिजे. ग्राहकाप्रती, मालकाप्रती, कर्मचाऱ्याप्रती, आणि पाठांतर करून रट्टा मारू नका, थोडं समजण्याचा प्रयत्न करा. ॲटोमॅटिक पुस्तकीला काय सांगायचं नाही काय नाही तुम्हाला समजतं. खूप सारे मुलं ह्याच्यामध्ये रट्टा मारतात, बट थोडं जर तुम्ही दिमाग लावला तर ॲटोमॅटिकली कळते की एक्झॅक्ट सामाजिक जबाबदारी म्हणजे काय काय नाही तुम्हाला इथं विचारण्यात येते, राईट. आता हे लिहित असताना एक्झाममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय ह्याची व्याख्या लिहायची आहे आणि वेगवेगळ्या समूहाप्रती लिहायचे. डन. तर हे जे एवढं दिलेलं आहेत, मालक, गुंतवणूकदार, कर्मचारी, ग्राहक, सरकार, कोणत्यापैकी 2 बद्दल तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येते, ते तुम्हाला व्यवस्थित पाठांतर करून घ्यायचे आहेत. या चॅप्टरमधून 8 मार्कासाठी प्रश्न जर यायचा असेल तर एक्झाममध्ये असंही विचारावं लागेल तुम्हाला 8 मार्कासाठी, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि व्यवसायाची मालकाप्रती आणि गुंतवणूकदाराप्रती सामाजिक जबाबदारी स्पष्ट करा. मग त्यावेळेस तुम्हाला ते लिहावं लागेल. बाकी अदरवाईज 4 मार्काला, 5 मार्काला, 6 मार्काला येते. कंपल्सरी एक ना एक तर येतेच, तुम्हाला ते पाठांतर करून घ्यायचे. सर आता कोणतं येईल हे जे तुम्हाला बघा 6 दिलेले आहेत, 6 पैकी मागच्या वर्षीचं पेपर चेक करायचं. जर लास्ट वर्षी जर सरकारप्रती असेल तर मग ते सोडून बाकीचे पाठांतर करायचे. जे पण मागच्या 2 वर्षामध्ये आले ते सोडून बाकीवर फोकस करायचं, चान्सेस जास्त असतात तिथून येईल. त्याच्यानंतर 2 आणखी इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्याच्यामध्ये, पर्यावरण संरक्षणाप्रती सामाजिक जबाबदारी, जे की आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट, ह्याच्याबद्दल वाचन करून घ्यायचं आणि ह्या व्यवसाय नीतीबद्दल वाचन करून घ्यायचं, कारण ह्याच्याबद्दल तुम्हाला बिझनेस एथिक्सबद्दल तुम्हाला एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्स विचारण्यात येतात, राईट. आणि मग ते जर ऑब्जेक्टिव्सला काउंटर करायचं असेल तर मग तुम्हाला 2 पार्ट व्यवस्थित वाचून घ्यायचे. ह्याच्यामध्ये 4 Rsबद्दल माहिती दिलेली आहे, राईट. तर हे 4 Rsबद्दल माहितीसुद्धा एक्झाममध्ये येते, ते व्यवस्थित वाचून घ्यायचे. नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर हा जो लास्ट चॅप्टरबद्दल सांगितलं होतं आत्ता, चॅप्टर नंबर 6 व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, त्याचे एक पॉईंट्स मी इथं काय काढलेले आहेत, ते तुम्ही एक वेळेस वाचून घेऊ शकता. जसं की तुम्ही दिसत असेल तुम्हाला सामाजिक जबाबदारीची संकल्पना, त्याची व्याख्या, पर्यावरण संरक्षणाप्रती असणारी सामाजिक जबाबदारी, हे पॉईंट्स वाचून घ्यायचे. आणि जे आत्ता 4 Rsबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं ते सुद्धा इथे दिसायला चेक करा. रिडक्शन, रियूज,
रिसायकलिंग आणि रिकव्हरी हे वेगळंच व्यवस्थित वाचन करून घ्यायचं आहे. डन. त्याच्यानंतर ग्राहकाचे अधिकार व हक्क हा नाही आहे, हा नेक्स्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे ग्राहक संरक्षण, 7वा धडा आहे, जे की तुम्हाला एक्झाममध्ये आहे नियर अबाउट 7 ते 10 मार्कासाठी जिथपर्यंत मला कळतं. बट मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त ह्याची व्हॅल्यू असेल. तुम्ही एक वेळेस व्यवस्थित हा पाहून घ्या किती मार्कासाठी आहे काय नाही ते, कारण हा चॅप्टरमध्ये खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत ग्राहक संरक्षणामध्ये. करेक्ट. तर ह्या चॅप्टरमधून मी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो तुम्हाला. 5 महत्त्वाचे प्रश्न सांगतो. ते 5 पैकी 2 ते 3 कंपल्सरी येऊ शकतात. आता ते कोणते कोणते येऊ शकतात काय काय नाही चेक करा. सर्वात पहिला प्रश्न मी जे तुम्हाला सांगेन ते असेल ग्राहक संरक्षणाची गरज व महत्त्व, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन. दुसरा प्रश्न आहे ग्राहकांची जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कस्टमर. तिसरा आहे ग्राहकांचे अधिकार व हक्क. चौथा आहे ग्राहक संरक्षण कायदा 2019, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019. त्याच्यामध्ये तुम्हाला ते हे दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन म्हणजे जिल्हा आयोग, राज्य मंच आणि जिल्हा मंच, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग दिले आहेत. त्याच्याबद्दल तर फरक स्पष्ट करा. कंपल्सरी येतेच असते तर 5 मार्काला दरवर्षी येते. जिल्हा मंच, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग ह्याच्याबद्दल कंपल्सरी तुम्हाला 5 मार्काला फरक स्पष्ट करा. जेवढेही मार्काला असेल तेवढं येते. मग त्याला सोडून जर बाकी काही येईल तर ते त्यात ग्राहकाचे अधिकार, जबाबदाऱ्या किंवा संरक्षणाची गरज व महत्त्व. तर जे मागच्या वर्षी आलेलं आहे ते सोडून दुसरे 2 पाठांतर करायचं. आणि ग्राहक संरक्षण कायद्यामधून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह, तुलनात्मक अभ्यास आणि केस स्टडीज वगैरे विचारण्यात येतात. ते तुम्हाला थोडंसं व्यवस्थित वाचन करून घ्यायचं आहे. करेक्ट. 5 प्रश्न मी तुम्हाला या चॅप्टरमधलं सांगितलेलं आहे. आणि इथं तुम्ही जसं की पाहू शकता त्याचं जे माइंड मॅप तयार करण्यात आलेलं आहे. ग्राहकांचे अधिकार एवढे, ग्राहक संरक्षणाची गरज आणि महत्त्व, त्यानंतर ग्राहकांची जबाबदाऱ्या, ग्राहक संरक्षणाच्या पद्धती, हे अशा पद्धतीनं तुम्हाला माइंड मॅप तयार करायचं आहे. हे एक पेज जर तुम्ही जवळ ठेवलात तर पूर्णच्या पूर्ण तुमचं चॅप्टर कव्हर होते. त्यामुळे जेव्हा केव्हाही तुम्ही या चॅप्टरचा अभ्यास करत असाल तरी असे पेजेस जवळ ठेवायचं आणि कॉन्स्टंट याला पाहत राहायचं, जेणेकरून पॉईंट्स फटाफट लक्षात राहतात आणि सगळं तुमच्या माइंडमध्ये कॅच होते. डन. त्याच्यानंतर काही ह्या चॅप्टरमधले बेसिक पॉईंट्स आहेत जे की मला असं वाटते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. हे की जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग हे जे तुम्हाला दिलेले आहेत हे तिन्हीमधला फरक कंपल्सरी येणार, हे तर पाठ पाहिजेच. त्याच्यानंतर ग्राहक म्हणजे काय त्याची व्याख्या, ग्राहकाचा अर्थ, ग्राहकाचे अधिकार व हक्क. त्याच्यानंतर लॉंग फॉर्म्स दिलेले आहेत, काही FMCG दिलेलं आहेत, CGST, व्हॉइस, CERC, CAI, MGP आणि GS. ह्याच्याबद्दल ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारण्यात येतात. त्यामुळं तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की व्यवस्थित कव्हर करतात. राईट. त्याच्यानंतर लास्ट जो चॅप्टर आहे तुमचा तो आहे विपणन. राईट. मार्केटिंग हा चॅप्टर तुमचा लास्ट देण्यात आलेला आहे. आता मी ज्या भागात माझं कोचिंग सेंटर आहे देगलूरमध्ये, तर तिथं मार्केटिंग नावाचा एक स्पेशल सब्जेक्ट आहे. तर जेवढेही स्टुडंट्स मार्केटिंगचे व्हिडिओज पाहिले त्यांनी हे चॅप्टर व्यवस्थित कवर करा, कारण हा चॅप्टर तुमच्या सर्वांसाठी नियर अबाउट 40 to 60 मार्क्ससाठी आहे. कारण OCMमध्ये हे तुमचे 20 मार्कासाठी आहे. राईट. आणि मार्केटिंग फर्स्ट, मार्केटिंग सेकंडमध्ये 20-20 जर म्हणला तर ओव्हरऑल 40, 50, 60 मार्कासाठी तर आहे मॅक्सिमम. बट मिनिमम 40 तर मार्क तुम्हाला पडतातच. राईट. आता जे OCMचे स्टुडंट्स आहेत ज्यांचं OCM सब्जेक्ट आहे त्यांना हा चॅप्टर 20 मार्काला आहे. आणि ह्या चॅप्टरपैकी क्वेश्चन नंबर 8मध्ये OCMमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे यावर्षी तुम्ही हा चॅप्टर व्यवस्थित करा. 2023 बोर्डाला, 2024 बोर्डाला बॅक टू बॅक 2 इयर्स ह्या चॅप्टरमधून मॅक्सिमम क्वेश्चन्स येऊ शकतात. म्हणजे 8 मार्काला प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 6मध्ये ह्या चॅप्टरमधून प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता कोणते कोणते क्वेश्चन्स ह्या चॅप्टरमधून येऊ शकतात चेक करा. सर्वात पहिला आहे विपणन व विक्री यातील फरक, डिफरन्स बिटवीन मार्केटिंग अँड सेलिंग. फरक स्पष्ट करामध्ये येऊ शकते कंपल्सरी 5 मार्काला. त्याच्यानंतर हा जो चॅप्टर आहे हा आहे मिनिमम 15 ते 20 मार्कासाठी. हे लक्षात असतं मिनिमम 15 ते 20 मार्कासाठी आहे. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला चॅप्टरमधलं इम्पॉर्टंट सांगितलं, विपणन व विक्री यातील फरक. हा पहिला प्रश्न आहे, डिफरन्स बिटवीन मार्केटिंग अँड सेलिंग. सेकंड आहे विपणनाचे कार्य. विपणनाचे कार्य हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे, फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. आणि तिसरा आहे विपणन मिश्र, मार्केटिंग मिक्स. हा तिसरा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट
तुम्ही जर इकडे पाहू शकत असाल तर या चॅप्टरमधले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स मी इथं काढलेले आहेत. विपणनाचे कार्य, विपणनाचे महत्त्व, विपणीचे प्रकार, विपणी संज्ञा, विपणन संस्थेसाठी, व्यवसाय संस्थेसाठी, विपणीसाठी महत्त्व, जे पण इथे दिलं आहे तुम्हाला इथे दिसू शकेल. राईट. तर तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की ह्या चॅप्टरमधले आणखी काय पॉईंट्स तुम्हाला दिसत असतील तर व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. विपणनाचे प्रकार, क्षेत्रानुसार, व्यवहाराच्या आकारानुसार, स्वरूपाच्या आधारानुसार, कारण हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारण्यात येतात. मेन क्वेश्चन तर मी सांगितलं, बट त्याच क्वेश्चनपैकी जे मेन प्रश्न तुम्हाला सोडून जे दुसरे प्रश्न आहेत त्याच्यातून ऑब्जेक्टिव्ज वगैरे येऊ शकतात. त्यामुळे ते एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. तर आय होप ह्या चॅप्टरमधले जेवढेही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते तुम्हाला समजले असतील. आणि इन केस ह्याला सोडून जर आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. 12वीचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे अपकमिंग न्यू बोर्डसाठी, न्यू सिलेबसनुसार, जे की इम्पॉर्टंट क्वेश्चन्सबद्दल. ह्याच्यानंतर कोणत्या सब्जेक्टचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला पाहिजे अगोदर त्याचं सब्जेक्टचं नाव कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. आणि स्क्रीनवर आत्ता जे इम्पॉर्टंट क्वेश्चनसोबत मी माइंड मॅप वगैरे सांगितलं होतं ते सगळे माइंड मॅप्स वगैरे ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. DA2 अकॅडमीचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तिथं स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला हँड रिटन नोट्स बाय स्टुडंट ह्या फोल्डरला क्लिक करायचं. तिथे तुम्हाला सगळेचे सगळे मिळून जातील. आणि जर तुम्ही 2024, 25, 26 बोर्डचे स्टुडंट असाल तर तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की तुम्ही हे सगळे नोट्स स्वतः व्यवस्थित तयार करा, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. राईट. आणि DA2 अकॅडमीचे अदर काही यूट्यूब चॅनल्स आहेत जे की सायन्स स्टुडंटसाठी वगैरे आहेत. एक वेळेस ते नक्की चेक करायचं आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. आणखी एक गोष्ट, ह्या व्हिडिओमध्ये जेवढेही महत्त्वाचे प्रश्न मी सांगितलेले आहेत ते सगळे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं इम्पॉर्टंट आहेत. एक वेळेस व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे आणि मग जे पण डाऊट असतील ते तुमचे सॉल्व्ह करून घ्यायचे. स्टे कनेक्टेड.